जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। अखेर मागील गेल्या 19 जुलै 2014 रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील प्रक्रियेवर आज निर्णय झाला असून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांच्यावर टाकण्यात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने अविश्वास ठराव बारगळल्याचे समोर आले असून आज 31 जुलै 2024 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात घेण्यात आलेल्या विशेष सभेतून जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावरील ठरावावर सत्ताधारी व विरोधक दोघेही बाजूने कोणीही मतदान न केल्याने अविश्वास ठराव बारगळला असल्याचे दिसून आले। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावितांवरील अविश्वास ठराव हा नामंजूर झाल्याने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर खुजेखम गावित गटाने बाजी मारत जिल्हा परिषदेमधील आपली सत्ता कायम ठेवली आहे। अविश्वास ठरावाच्या बाजूने उपस्थित 51 सदस्यापैकी एकानेही हात वर न केल्याने हा अविश्वास ठराव बारगळला आहे। आज अविश्वास सभेच्या वेळी उपस्थित 51 जिल्हा परिषद सदस्यापैकी सत्ताधारी भाजपाचे 28 सदस्य उपस्थित होते, तर 23 सदस्य हे विरोधी बाकावर बसले असल्याचे दिसून आले, तर 2 सभापतींसह 5 सदस्य हे अनुपस्थित राहिले। यात सत्ताधारी भाजपाचे 3, त्यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेना उबाठा गटाचे 1, तर काँग्रेसच्या 1 सदस्याचा अनुपस्थित सदस्यांमध्ये समावेश आहे। तर सत्ता स्थापनेवेळी काँग्रेसमधून फुटून भाजपाला साथ देणारे उपाध्यक्ष सुहास नाईक हे विरोध बाकावर बसलेले दिसून आले, तर राष्ट्रवादीचे सत्ता स्थापनेवेळी भाजपा सोबत असलेले मोहन शेवाळे हे देखील विरोधी बाकावर बसलेले दिसून आले। हा अविश्वास ठराव सत्ताधारी गावित गटाचा बनाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर विरोधकांनी अविश्वास आणण्यासाठी सत्ताधारी सदस्यांची दिशाभूल केली, मात्र ऐनवेळी सदस्य माघारी झाल्याने विरोधी तोंडघशी पडल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। महिला बालकल्याण सभापती संगीता गावित, शिक्षण व अर्थ सभापती गणेश पराडके, भाजपाचे भरत गावित, ऐश्वर्यादेवी रावल, तर काँग्रेसकडून निवडून आलेले मात्र राष्ट्रवादीत गेलेले रतन पाडवी असे 5 सदस्य यंदा अनुपस्थित राहिले। त्यामुळेच अनुपस्थित राहिलेले सर्वच सदस्य हे भाजपाच्या सत्ता समीकरणात सोबत असताना त्यांची आत्ताची अनुपस्थिती म्हणजे थोडक्यात त्यांच्या नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। या संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित विरोधी गटाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, तर प्रशासनातर्फे अविश्वास ठराव सभेचे पीठासन अधिकारी उपजिल्हाधिकारी गोविंद दानेच यांनी या प्रक्रिया संदर्भात माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
अविश्वासाचा ठराव जेव्हा आणला तेव्हा आमचे जे सदस्य आहे त्यांना विरोधकांनी खोटं नाटं त्यांना सांगून आणि खोटं नाटं पद्धतीने त्यांना सांगून हा अविश्वास आणला। आणि जेव्हा आमच्या सदस्यांना हे समजलं की हे जे आरोप लावताय हे खोटे नाटे आहे तर त्याच्यानंतर जे पण सदस्य ज्यांनी अविश्वासासाठी सह्या केल्या होत्या, ज्यांना खोटं बोलून सह्या घेतलेल्या होत्या, त्या सर्व सदस्यांनी माझी भेट घेऊन मला सांगितलं की ताई आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्हाला या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला होता। तर त्याच्यासाठी आज मला एक गोष्टीचा आनंद आहे की मी अध्यक्ष झाली तेव्हा 31 मतदानाने अध्यक्ष झाली आणि आज अविश्वासाचा जो प्रस्ताव होता तो खारिज करण्यासाठी मला 51 मतदान भेटले। या गोष्टीचा मला आनंद आहे। आम्ही जे एवढ्या दिवसापासून सांगत होतो की हा अविश्वास ठराव एकमेव गावित परिवारांचा जो ड्रामा आहे तो आज सिद्ध झालेला आहे। ज्या 20 लोकांनी त्या अविश्वास प्रस्तावावरती सह्या केल्या त्यांनी एकाने बी त्या प्रस्तावाच्या बाजूने हात वरती केलं नाही। खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनात जी भीती आहे, विरोधकांचा जो धाक आहे तो कायम राहिला पाहिजे, त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे हा जिल्हा परिषदेचा अविश्वासाचा ठराव आहे। आपण 1 महिन्या 1.5 महिन्या अगोदरच पाहिलेला आहे, महासंसदरत्न खासदार जशी निवडणुका हरल्यात तसं आता लहान बहिणीला बी वाटायला लागलं की मेरी भी दुकान खतरे में, म्हणून त्यांनी स्वतःवर अविश्वास ठराव आणून घेतला आणि त्याला बारगळून टाकला। आता 6 महिने एकदम निवांतपणे त्यांना झोप लागेल रात्री, यासाठी त्यांनी मागच्या 25 वर्षापासून जो जिल्ह्याला मूर्ख बनवायचा ड्रामा चालू आहे तो आजही सिद्ध करून दाखवलेला आहे। जे 20 लोक होते ज्यांनी त्या अविश्वास प्रस्तावावरती सह्या केल्या त्यांनी एकाने बी हात वरती केलं नाही। खरं म्हणजे ती एक म्हण आहे कि हम दुख और अन्याय सहते हैं मगर लिखते नहीं, अगर लिखते तो कागज पे लफ्जों के जनाजे उठते, अशातला तो प्रकार आहे। कारण ज्याने बी हा अविश्वास ठराव लिहिला त्याच्या मनातली जी खंत होती ती त्याला आज मौका भेटला म्हणून त्याने लिहून काढली। जे मुद्दे अविश्वास ठरावावरती लिहिलेले आहेत ते तंतोतंत सत्य आहेत। जिल्हा परिषदेमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचं ऐकत नाही, कोणाला घेऊन चालत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये अविश्वास ठराव आणायचा नाही, कारण इथं जिल्हा परिषद स्वच्छ करायला गंगाजलने बी जर जिल्हा परिषद धुतली तर 3 महिने तिला पवित्र करायला लागतील। अशात आम्हाला या जिल्हा परिषदेचा भागीदार व्हायचं नाही। आम्ही निवडणूक लढू, जिंकू आणि आमचं जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसू। 1.5 महिन्यापासून सदस्य त्यांच्याच ताब्यात होते, एक बी सदस्य त्यांचा दिसत नव्हता। आता हेमलताताई शितोळेंची सही आहे ती माझ्यासोबत आली, आमच्यासोबत आली की त्यांच्यासोबत आली? जर ते आमच्या ताब्यात राहिले असते आणि आम्ही सह्या घेतल्या असत्या तर विषय वेगळा आहे। ते त्यांच्याच सोबत येऊन राहिले, त्यांच्याच सोबत जाऊन राहिले आणि सह्या आम्ही घेतला। अहो थोडीफार लाज ठेवायची, खोटं बोला पण रेटून बोला। हे जे भैयासाहेब सांगतात की गावित परिवाराकडनं शिकून घ्यायचं, हे आज तुमच्या प्रश्नामुळे परत सिद्ध होऊन गेलंय की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे एकमेव सिद्धांत त्यांचा आहे, हे बी आज सिद्ध होऊन गेलंय। आम्ही ठरावाच्या विरोधातही मतदान केलं नाही आणि ठरावाच्या बाजूनेही मतदान केलेलं नाही। आम्ही सर्व 23 सदस्य तटस्थ होतो, न्यायपालिकेचं पालन करत होतो। शासनाचं वेळ आम्हाला घालवायचं नाही। जे प्रकार त्यांनी केलेला आहे की मुद्दामून आणलं, हे एका प्रकारे शासनाचा वेळ घालवण्याचाच प्रकार आहे। माझं तर म्हणणं आहे की त्यांच्यावर याच्यावरती बी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, पण आम्ही प्रक्रियेचा मान ठेवून आज सभागृहात आलो। तटस्थ राहायची भूमिका हा आमचा अधिकार आहे। आम्ही सगळे 23 लोक तटस्थ होतो, प्रक्रिया संपल्यावरती आम्ही बाहेर आलो। जिल्हा परिषद नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव हा प्राप्त आला होता। त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 49च्या तरतुदीप्रमाणे आज जिल्हा परिषद सदस्यांची सभा बोलवण्यात आली होती। या सभेला 56 पैकी 51 सदस्य उपस्थित होते। या सभेमध्ये अविश्वास ठरावाबद्दलच्या कायदेशीर तरतुदी सर्वांना सांगण्यात आल्या आणि अविश्वास ठराव हा मताला टाकण्यात आला। तथापि अविश्वास ठरावाच्या बाजूने समर्थनार्थ कोणीही हात वर करून मतदान केलेलं नाही, त्यामुळे याबाबतची कार्यवाही ही त्या पद्धतीने करण्यात आलेली आहे।